तासभर माझ्याकडून काम करून घेतलं, काम करणं हा माझा धर्म आहे, त्याचा मोबदला संध्याकाळी देणं हा यांचा धर्म आहे. बरं का? काम केल्यानंतर मोबदला देणार आहेत ते मला, पण मोबदला दिल्यानंतर एकदा काय 400-500 रुपये ते मला देतील, जे काही मोबदला असेल ते मला देतील. तो दिल्यानंतर कुठे खर्च करायचा तो सांगण्याचा अधिकार त्यांचा नाही. त्यांनी देऊन मोकळे झाले, कुठे खर्च करायचा तो सांगण्याचा अधिकार त्यांचा नाही. तसं आम्ही देव कार्य करत असताना, धर्म कार्य करत असताना आमच्याकडून जी काही सेवा होते त्या सेवेचा मोबदला भगवंत आम्हाला देत असतो. कुठे खर्च करायचा देव सांगणार नाही, तो आम्ही खर्च करायचा आहे. तो सांगण्यासाठी आम्ही ते मार्गदर्शन प्राप्त होण्यासाठी आम्ही संतांना शरण गेलो पाहिजे. संत सांगत असतात कुठे खर्च करायचा, कुठे नाही खर्च करायचा ते. बरं का? असो, आता हे ऋषी हजारो वर्ष तपश्चर्या केलेले आणि मग विचार आल्याबरोबर ते का असं ठाण्याला, भिवंडीला, कल्याणला नाही जात बसले. बरं का? असे फिरत नाही बसले ते वधू शोधायला. ते डायरेक्ट राजाकडे गेले. ऋषी आहेत ना, डायरेक्ट राजाकडे गेले आणि राजाकडे गेल्यानंतर राजाने त्यांचं आदरातिथ्य केलं. एवढे मोठे ऋषी आलेत म्हटल्यानंतर पाहुणचार केला, चांगल्या प्रकारे आदरातिथ्य केलं, आसन दिलं त्यांना बसायला. राजा सुद्धा आसनस्थ झाले आणि हात जोडून ऋषींना विचारतायत, कसं येणं झालं बरं तुमचं काय येणं झालं बरं? त्यावेळेला ऋषींनी सांगितलं, मला लग्न करायचंय, वधूच्या शोधामध्ये आहे. सुरुवातीला राजाचा विश्वास बसत नव्हता. ऋषी हजारो वर्ष तपश्चर्या केलेले आणि मग विचार आला त्यांच्या मनामध्ये की मला लग्न करायचंय, वधूच्या शोधामध्ये मी आहे. त्यावेळेला राजा म्हणताय, ठीक आहे ना, सगळी व्यवस्था मी करतो, काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. बरं का? सगळी व्यवस्था मी करतोय. एकतर ऋषी आहेत, ना घर ना दार, प्रॉपर्टी संपत्ती काहीच नाही. बरं का? आणि त्याच्याही पलीकडे वृद्ध आहेत, म्हातारे आहेत. थोडा विचारग्रस्त झाले राजे का, पण त्यांनी विचार केला, चला कुठून तरी आपण पाहुण्यांना देऊ. बरं का? तेवढ्यात हा विचार ज्या वेळेला राजाने सांगितला तेव्हा राजाला ऋषी म्हणाले, कुठून तरी कशाला, तुम्हाला 60 मुली आहेत. त्या राजाला किती मुली होत्या? 7 नाही 60 मुली. आणि तुम्हाला जर 60 मुली आहेत तर त्यापैकी एक तर ऋषी आहे. आणि माणूस सगळ्यात जास्त घाबरतो कोणाला माहिती आहे का? पक्का तपस्वी असेल ना, काय त्यातही काही शापबीप दिला, काही कमी जास्त काही झालं म्हणजे झालं नाही. आज आम्हीही बऱ्याच गोष्टींमध्ये जे गुलाम झालोय ना, त्याला कारण काय माहिती आहे का? ज्यांनी गुलाम केलंय ना त्यांच्याकडे एक नेक आहे. बरं का माऊली? डायरेक्ट तुम्हाला काहीतरी सांगणार, याला नाडा आहे, त्याला नाडा आहे, अमुक आहे, तमुक आहे. नाही केलं तुमच्या घरातले 3 तरी मरतील बोलल्यानंतर आम्हाला करणं आहे. कारण माणूस सगळ्यात जास्त घाबरतो कशाला? मृत्यूला. एखादा गेल्यावर आम्हाला एवढा त्रास होतो, 2-3 जर त्यांनी सांगितले तर मग आमचा कार्यक्रमच काय. मनस्थिती नसतानाही आम्ही करतोय. आता तो ऋषी आहे, ऋषी म्हटल्यानंतर मग राजा विचार करायला लागला, करायचं काय. मग आता राजाही हुशार होता. राजाने काय सांगितलं, ठीक आहे, तुम्हाला माझ्या 60 मुली माहिती आहेत ना, 60च्या 60 मुली तुमच्याकडे पाठवतो. जिला तुम्ही आवडाल, तुम्हाला जी आवडेल ती नाही, हो का? राजाचे शब्द बघा कसे आहेत. जिला तुम्ही आवडाल, जी तुम्हाला वरेल ना, तिचं लग्न तुमच्याशी करून देईल. एवढा राजा म्हणाला आणि राजा बाजूला झाला. राजा बाजूला झाल्यानंतर त्या 60च्या 60 मुलींना राजाने त्या ऋषींकडे पाठवलं. पण ऐका, तिथे त्या मुली येईपर्यंत आपल्या योगाच्या बळाने, आपल्या सामर्थ्याने ऋषी राहिला नव्हता. आपला विषय काय आहे? पैसे दिलेत, खर्च कुठं करायचं हे कोणावर अवलंबून आहे. आता यांनी हजारो वर्षाची तपश्चर्या कुठे खर्च केली? तरुण झाला, चिकना झाला, मस्त झाला, अगदी व्यवस्थित, तरणभान दिसायला सुंदर. काय 60च्या 60 मुली आल्या ना, ऐका,
60च्या 60 मुलींना तो आवडला. उपरवाला देता येतो छप्पर पाडके. काय करायचं ते आम्ही ठरवायचं आहे. काय करायचं ते आम्ही ठरवायचं आहे. हे देताना काही सहज दिलं नाही. काही पाप पुण्य समकृत हा मग नरयनिषु जायते. अनंत उपकार आहेत देवाचे आमच्यावर. हा नरदेव भगवंताने दिलेला आहे. पण दिल्यानंतर काय करायचं ते आमच्या हातात दिलंय. काय करायचं ते आमच्यावर दिलंय ना. आणि मग काय झालं, 60च्या 60 मुलींना तो ऋषी आवडला. तो तरुण अगदी आवडला. तो आवडल्यानंतर मग थोड्या वेळात राजा आला. राजाने कल्पना काय केली होती, एकही मुलीला आवडला नसेल म्हणजे मी वाचलेलो आहे. पण तिथे जाऊन ज्या वेळेला बघितलं त्यावेळेला त्या आसनावर वृद्ध ऋषी नव्हते. तरणा बाण अगदी धडधाकट असा तरुण त्या ठिकाणी बसलेला होता. त्या तरुणाला राजा विचारतायत, नमस्कार, तुम्ही केव्हा आलात? इथे ह्या आसनावर एक ऋषी होते, वृद्ध होते, कुठे गेले ते? तेव्हा त्यांनी सांगितलं, मीच आहे तो, मीच आहे तो. आणि तुम्ही काय बोललेले, जी मुलगी तुम्हाला वरेल, पसंत करील, तिचं लग्न तुमच्याशी लावून देईल. आज तुमच्या 60ही मुली आणि 60ही मुलींना मी आवडलेलो आहे. 60च्या 60 मुलींचं लग्न त्या ऋषींशी लावून दिलं. आयुष्यभर कमवलं. ते काहीतरी आहे ना, बोहाबाजीत लयबाय कमावलं. आयुष्यभर कमावलं, आयुष्यभर मिळवलं. हजारो वर्ष तपश्चर्या केली. पण संत चरण नसल्यामुळे, संतांचा संग नसल्यामुळे कुठे वापरायचं ते कळलं नाही. आणि म्हणून आम्हाला सुद्धा प्रारब्ध संचित भगवंताने बरोबर दिलेला आहे. क्रियमान कर्म करायची आहेत. क्रियमान कर्म करत असताना जे दिलंय भगवंताने त्याच्यात वाढवायचं की कमी करायचं ते आमच्या हातात आहे. ऐका, मरणोत्तरच्या प्रवासामध्ये आमच्या बरोबर 2 पैकी एकच गाठोडा असणार. आम्ही या जिवंतपणे प्रवास करत असताना क्रिया अनेक प्रकारची करत असतो, कर्म अनेक प्रकारची करत असतो. बरं का मौली, कर्म करण्याचे प्रकार अनेक आहेत. प्रत्येक माणसाची विचार वेगवेगळे आहेत. भले एका घरात राहत असतील पण विचाराने प्रत्येक वेगवेगळी आहेत. म्हणून तर भांडी पडतात ना कधी कधी. म्हणून तर कधी कधी भांडी पडतात ना. कधी कधी आम्हाला वेगळं वातावरण आमच्या घरामध्ये पाहायला मिळतंय. विचार सारखे नाहीत ना. साधं उदाहरण आहे बघा, आपल्या घरामध्ये टीव्ही एकच, घरात टीव्ही एकच असते की नाही? लहान मुलांच्या हातात रिमोट भेटला तर काय पाहतात बरं? कार्टून पाहतात. बरोबर आहे की नाही? त्यांच्या वडिलांच्या हातात रिमोट भेटला तर काय पाहतात? मॅच वगैरे चालू असेल तर मग त्यावेळेला मॅच वगैरे पाहतात, नाही का? काय त्यांच्या आवडीचं असेल ते पाहतात. आणि त्या मुलाच्या आजोबाच्या हातात जर रिमोट भेटला तर बातम्याच अख्खा दिवस, दुसरं काही, कारण त्यांची आवडती असते ना. आणि त्यातल्या त्यात आईच्या आणि आजीच्या हातात रिमोट भेटला तर संध्याकाळच्या वेळेला मग काही लवकर कोणाला मिळेल याची गॅरंटी नाही ना. माणसं अनेक आहेत घरामध्ये, एका विचाराची नाहीत. प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. ज्याप्रमाणे त्या टीव्ही कडे पाहण्याचा विचार प्रत्येकाचा वेगवेगळा आहे ना, तसं प्रत्येक माणसाचा जगाकडे पाहण्याचा विचार वेगवेगळा आहे, वेगवेगळा आहे. आणि म्हणून कर्माचे प्रकार अनेक आहेत. कर्म करणारी इंद्रिय अनेक आहेत. वाचा, पाणी, पाद, शिश्न, गुद कर्मेंद्रिय आहेत. ज्ञानेंद्रिय आहेत. कान, नाक, त्वचा, डोळा, जीभ ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत. विषय पंचक आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध एवढे सगळे आहेत. आम्ही हाताने कर्म करतोय वेगळी, पायाने कर्म करतोय वेगळी, डोळ्याने कर्म करतोय वेगळी, कानाने, तोंडाने, सर्व इंद्रियाने कर्म करतोय वेगळी. कर्म करणारी इंद्रिय अनेक आहेत. कर्म करून घेणारे अनेक आहेत. ऐकताय ना? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असे आदव्या भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा कमी आहेत का? अनेक आहेत कर्म करून घेणारे. कर्म करून घेणारे अनेक आहेत. कर्माचे प्रकार जरी अनेक असले, कर्म करणारी इंद्रिय जरी अनेक असले आणि कर्म करणारे, करून घेणारे जरी अनेक असले तरी कर्माची विभागणी 2च प्रकारे होते. एक म्हणजे पाप किंवा पुण्य.
पाप किंवा पुण्य. आता मला सांगा, इथे आपण सगळेजण बसलोय, कधीतरी कोणी आम्हाला दुःख मिळावं म्हणून देवाकडे प्रार्थना केली का? केले? दुःख कोणालाच नको आहे, दुःख कोणालाच नको आहे, पण ते प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. प्रामाणिकपणे प्रत्येकाच्या मनाला विचारा, इथे बसलेल्या सगळ्यांनी म्हातारा व्हावं असं कोणाला वाटतंय? वृद्ध व्हावं म्हणून कोणाला वाटतंय? म्हातारा व्हावं म्हणून कोणाला वाटतंय? वाटत नाही. पण हळूहळू हळूहळू त्या अवस्थेला मी प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. हळूहळू का नव्हे ना, पण त्या अवस्थेला प्राप्त झाल्याशिवाय मी राहत नाही. बरं का माऊली? दुःख कोणाला नको आहे, पण दुःख ज्याच्याने प्राप्त होत आहे ना, ती कर्म आम्ही सोडत नाही. संत काय म्हणतात? पापाचे फळ ते दुःख आणि पुण्याचे फळ ते सुख. मग आम्हाला जर सुखाची अपेक्षा आहे तर आम्ही पाप केलं पाहिजे की पुण्य केलं पाहिजे? पुण्य केलं पाहिजे, पुण्य केलं पाहिजे. पुण्यकर्म घडत नाहीत, पाप कर्म बाजूला होत नाहीत, म्हणून आम्हाला सुख मिळत नाही, दुःखाचं निवारण होत नाही. ऐका, महत्वाचा विषय म्हणजे काय माहितीये का? आमचं जे हे वस्त्र आहे ना, आयुष्याचं हे वस्त्र विणतानाच भगवंताने असं वस्त्र विणलेलं आहे की 1 धागा सुखाचा आणि 100 धागे दुःखाचे. 100 धागे दुःखाचे काय? आम्हाला याच देहामध्ये मुक्त व्हायचं आहे. नवे 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचा मार्ग जर असेल तर हा नरदेह आहे. आणि जर मोकळं व्हायचंय, मुक्त व्हायचंय, तर मग ते 100 धागे दुःखाचे सहन केलेच पाहिजेत. कोणाच्या बळावर, कोणाच्या आशेवर? कुठेतरी एक भगवंताने आमच्या आयुष्यामध्ये सुखाचा धागा ठेवलेला आहे, कुठेतरी एक धागा सुखाचा ठेवलेला आहे. बरं का माऊली? आणि म्हणून मग आम्ही काय केलं पाहिजे? पुण्यकर्म केली पाहिजे, चांगल्या प्रकारे राहिलं पाहिजे, चांगल्या प्रकारे जगलं पाहिजे. आता महत्वाचा विषय असा आहे, मृत्यूची भीती वाटते कोणाला बरं? ज्याने वर्षभर अभ्यासच केला नाही ना, त्या विद्यार्थ्याला परीक्षाच नाही येईल तर बरं आहे असं वाटतंय. अभ्यासच नाही ना, ज्यांनी वर्षभर चांगल्या प्रकारे अभ्यास केलाय ना, तो विद्यार्थी परीक्षेची वाट पाहत असतो, परीक्षेची वाट पाहत असतो. ज्या कारणास्तव हा नरदेह भगवंताने आम्हाला दिलेलं आहे, ते कार्य जर आम्हाला साध्य करता आलं नाही तर परीक्षा येईलच नाही असं वाटतंय, येऊच नाही असं वाटतंय, मृत्यू येऊच नाही असं वाटतंय. पण तुम्ही किती जरी प्रयत्न केले तरी मृत्यू चुकणार आहे का? सगळ्याला पर्याय आहे. सानेकर दादा ज्या ठिकाणी कामाला आहेत ना, आता त्यांची दिवस पाळी जरी असेल काम करायचं, तरी त्यांनी बहिणीकडे जायचं, इकडे उत्तरकार्याला जायचंय, म्हणून रात्रपाळीवाला जो होतो त्याला सांगितलं, दादा तू दिवसपाळी कर, मी तुझी रात्रपाळी करतो. तिथे बदली माणूस चालेल, बरोबर आहे की नाही? एखाद्या माणसाला या ठिकाणी यायला जमलं नाही, त्यांनी सांगितलं त्याच्या बारक्या भावाला, दादा माझी तब्येत जरा बरी नाही, पण आपला कोणतरी तिथे दिसलं पाहिजे त्या परिवाराला, म्हणून त्याने बारक्या भावाला पाठवलं, मोठा घरी राहिला, का तब्येत बरी नाही. बदली माणूस चालेल. मृत्यू आल्यावर बदली माणूस चालेल का? पर्याय चालेल तिथे? पर्याय चालेल? भगवान विष्णूंचं वाहन आहे गरुड, बरं का? गरुड हे भगवान विष्णूंचं वाहन आहे. आणि काय झालं नेमकं? गरुडाकडे यम आला, यम, आणि यमाने त्या गरुडाला सांगितलं, अमुक अमुक दिवशी अमुक अमुक वाजता तुझ्या आईला घ्यायला येतो. बरं का? कोणी जरी असला तरी आई जर जात असेल तर त्रास होतोच ना, कोणाला बरं वाटणार आहे? गरुडाला ज्या वेळेला कळलं अमुक अमुक दिवशी अमुक अमुक वेळेला आईला यम घ्यायला येतोय, त्यावेळेला गरुड चिंताग्रस्त झाला, विचार करायला लागला, ती वेळ येण्याच्या आधी मी काहीतरी नियोजन केलं पाहिजे, ती वेळ येण्याच्या आधी मी काहीतरी नियोजन केलं पाहिजे. आणि म्हणून त्याने विचार केला 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 त्याच्या लक्षामध्ये एवढंच आलं की एकच जागा फक्त अशी आहे की त्या ठिकाणी यम घ्यायला येणार नाही, भगवान विष्णूंचं दरबार. आणि म्हणून आईला तशी उचलली त्याने आणि भगवान विष्णूंच्या दरबारामध्ये, भगवंताच्या दरबारामध्ये त्या महाद्वाराच्या वरती नेऊन ठेवली आणि सांगितलं आईला, आई या ठिकाणी निवांत बस, भगवंताचं नामस्मरण करत बस, तुला अनेक ऋषींचं दर्शन होईल, अनेक साधूंचं दर्शन होईल, अनेक संतांचं दर्शन होईल. बरं का? निवांत या ठिकाणी बस आणि नामस्मरण करत राहा आई, नामस्मरण करत राहा. बरं का?
आणि त्या पद्धतीने गरुड निघून गेले आणि त्या ठिकाणी ती आई नामस्मरण करत जो कोणी येतोय त्याचं दर्शन घेते, पाहते त्याला. बरं का, काही वेळानंतर त्या ठिकाणी गरुड आले आणि गरुड आल्यानंतर गरुडाने आईला नमस्कार केला आणि विचारतायत, आई कोणी आलं होतं का, दर्शन झालं तुला? हो ना दादा, अनेक ऋषी आले, अनेक साधू आले, अनेक संत आले भगवंताच्या दर्शनाला. बरं का, जे जे कोणी आले ना त्यांनी कोणीही माझ्याकडे बघितलं नाही, पण बाळा अरे एक अकराळ विक्राळ रूप असलेला कालाकुट्टा असा यमाचं त्या ठिकाणी वर्णन केलं त्या मायमाऊलीने, कसा दिसतोय कसा आहे. आणि ते वर्णन केल्याबरोबर ती मायमाऊली बोलते, माझ्याकडे कोणीही बघितलं नाही, पण याने मात्र माझ्याकडे पाहून स्मित हास्य केलं, हसायला लागला आणि हसत हसत निघून गेला म्हणे. बरं का, हसत हसत म्हणे निघून गेला. आणि मग हे सगळं वर्णन ऐकल्यावर आईला कळलं तो दुसरा कोणच नाही, तो यम होता. आणि यम जर इथे येऊन माझ्या आईला पाहून आईकडे हसून जर गेलेला आहे तर इथे सुद्धा काहीही होऊ शकतंय. म्हणून त्याने लगेचच क्षणाचा विचार न करता त्या मायमौलीला घेतली आणि एवढ्या लांब गेला की निर्जन स्थानी, ज्या ठिकाणी कोणाचाही वावर नाही अशा अभयारण्यामध्ये जाऊन एका मोठ्या झाडाच्या पोकळीमध्ये आईला ठेवली. निवांत झाला. आईला सांगितलं, आई अजिबात टेन्शन घेऊ नको, विचारग्रस्त होऊ नको, बिनधास्त राहा, निर्जन स्थळ आहे, कोणालाही माहिती नाही, कोणालाही कळणार नाही, बिनधास्त राहा या ठिकाणी. आणि तो त्याच्या कामाला निघून गेला. गरुड काही कालांतराने ज्या वेळेला भगवान विष्णूंच्या दरबारामध्ये गरुड आला ना, त्या वेळेला यम देवांना नमस्कार करत होता, देवाला नमस्कार करत होता. नमस्कार करून झाल्यानंतर, पाठमोऱ्या झाल्यानंतर जेव्हा गरुड दिसला त्यावेळेला गरुडाकडे पाहिल्या बरोबर यम हसायला लागला. गरुडाला वाटलं वेळ निघून गेलेली असताना सुद्धा, मी माझ्या आईला सुरक्षित ठेवलेली असताना सुद्धा हा हसतोय. वास्तविक यांनी चिंताग्रस्त व्हायला पाहिजे, शोध घ्यायला पाहिजे, पण असं काही न होता हा माझ्याकडे पाहून हसतोय. तेव्हा त्याला विचारलं, दादा काल या ठिकाणी माझ्या आईला पाहून तो हसला, ठीक आहे, पण आज वेळ तर टळून गेलेली आहे तुझी सांगितलेली, आजही तू माझ्याकडे पाहून हसतोय. तेव्हा यमाने सांगितलं, काल मी तुझ्या आईला पाहून या ठिकाणी हसलो कारण चिंतेने हसलो होतो. काय चिंता होती? ही मायमाऊली तर दरबारात आहे भगवान विष्णूंच्या समोर, हिला ज्या ठिकाणी हिचा मृत्यू आहे त्या ठिकाणी न्यायचं कसं या विचारामध्ये मी त्या ठिकाणी होतो. पण माझं एवढं काम तू आज हलकं केलं की त्या मायमाऊलीचा ज्या ठिकाणी मृत्यू होता, ज्या अभयारण्यामध्ये, ज्या झाडाच्या पोकळीमध्ये, त्या ठिकाणी तू स्वतःहून तुझ्या आईला नेऊन ठेवले आणि माझं काम हलकं केल्यामुळे आता मी हसतोय. विषय काय आहे? मृत्यूला पर्याय नाही. कोणाला सोडले मृत्यूनी? मग मृत्यूला घाबरू नका ना. घाबरून चालणार आहे का? आपण जर असं घाबरलेली अवस्था जर दाखवली, त्याला जरा भिल्यासारखं दाखवलं तर त्याच्यामध्ये काही परिवर्तन होणार आहे का? तो थांबणार आहे का? नाही. मग न घाबरता त्याची आठवण ठेवली पाहिजे, बरं का माऊली? आम्हाला एक दिवस जायचं आहे एवढं स्मरणात ठेवलं पाहिजे. ज्यांनी याच स्मरण ठेवलं ना, काय प्रवास प्रत्येकाला आहे. काहींना ठाण्याला उतरायचं आहे, काहींना कलव्याला, मुंबऱ्याला, दिव्याला. आमच्याकडे जाऊ ना तिकडे, नाही का? काहींना कल्याणला, काहींना टिटवाळ्याला, पण उतरायचं आहे एवढं स्मरणात ठेवा. आणि ज्यांनी स्मरणात ठेवलं मला एक कुठल्या ना कुठल्या स्टेशनला उतरायचं आहे, तो खिडकीवरून भांडणार नाही, तो जागेवरून भांडणार नाही. त्याच्या धक्का लागला, ठीक आहे दादा, हरकत नाही, गर्दी लागला असेल धक्का. त्याच्या पाय लागला कोणाचा, ठीक आहे दादा, हरकत नाही, पाय लागला, लागू दे, हरकत नाही, गर्दी आहे. ज्याला विस्मरण होतंय ना मला उतरायचंय, तो खिडकीवरून भांडतो आणि भांडता स्टेशन येतो, भांडताच उतरून जातो. खिडकी जागेवरच राहते ना त्याला ना याला, गाडी निघून गेली. आमचंही तसंच आहे. महाभारतामध्ये यक्ष प्रश्न म्हणून एक प्रकरण आलेलं आहे, बरं का माऊली? यक्ष प्रश्न म्हणून महाभारतामध्ये एक प्रकरण आलेलं आहे.
अनेक प्रश्न आहेत त्या ठिकाणी, पण त्यापैकी आपण थोडक्यात विचार करूयात बरं का. धर्मराजाला तहान लागली आणि धर्मराजाने आपल्या भावाला सांगितलं, आपल्या भावांना सांगितलं पाणी घेऊन या. भाऊ गेले, ज्या तळ्याजवळ गेले त्या तळ्याजवळ पाण्याला हात लावणार तेवढ्यात एका शक्तीने आवाज दिला बरं का, थांबा जरा, पाण्याला हात लावू नका, आधी माझ्या प्रश्नांचं उत्तर द्या, आणि जर माझ्या प्रश्नांची उत्तर दिली तर तुम्हाला ते पाणी घेता येईल, अन्यथा प्रश्नांची उत्तर न देता पाण्याला स्पर्श जरी केला तरी जीवाला मुकावं लागेल. आणि यांनी अधिक विचार न करता पाण्याला स्पर्श केला म्हणून सगळे मूर्छित पडले त्या ठिकाणी. खरं तर त्या ठिकाणी उल्लेख आहे मेले म्हणून, मूर्छित पडले सगळे. बराच वेळ झाला, भाऊ येत नाही, धर्मराजा विचार करतायत, शेवटी ते आले, त्या ठिकाणी बघितलं मूर्छित पडलेले भाऊ बरं का. त्या अदृश्य शक्तीने त्या ठिकाणी आवाज केला पुन्हा एकदा, ए राजा माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, जर माझ्या प्रश्नांची उत्तर देशील तर तुझे भाऊ तुला परत जसेच्या तसे मिळतील आणि तुला या तळ्याचं पाणी पिता येईल, अन्यथा तुलाही प्राणाला मुकावं लागेल जर पाण्याला हात लावशील तर बरं का. आणि मग प्रश्न करायला सुरुवात केलेली आहे त्या ठिकाणी. यक्ष प्रश्न करतोय, अनेक आहेत त्याच्यामध्ये, प्रश्नावलीमध्ये प्रश्न उत्तर अनेक आहेत, त्यापैकी एक प्रश्न असा आहे आपल्या विषयाला धरून आहे. काय म्हणतायत यक्ष, जगातील सर्वात मोठं आश्चर्य कोणतं, जगातील सर्वात मोठं आश्चर्य कोणतं, त्याच्यावर उत्तर देताना धर्मराजा म्हणतायत, जे दिसतंय ते नाचतंय, उपजे ते नाचे, नाचे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. काय म्हणताय धर्मराजा, जे निर्माण झालंय त्याला नाश आहे, जे जन्माला आलंय त्याला मृत्यू आहे. कुणीही असू द्या, कुणीही असू द्या, जे जन्माला आलंय त्याला मृत्यू आहे. पण आम्हाला विचित्र असं काही पाहायला मिळतंय का, एखादा मेल्यानंतर तिथे जर एखादा वाचला तर मी वाचलो याचा समाधान त्याला होत आहे. हे जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. वाचणारा कोणच नाही आहे. काहींना 15 मिनिटात स्टेशन येणार आहे, काहींना 20 मिनिटात स्टेशन येणार आहे, काहींना 25 मिनिटात, काहींना अर्धा तासात, पण काहींना 2 तासात स्टेशन येणार आहे. पण स्टेशन येणारच, उतरावंच लागणार, एवढं स्मरणात ठेवलं पाहिजे. आश्चर्य काय आहे जगातील, एखादा जातो, तो गेल्यानंतर आम्ही वाचलो याचा आनंद आम्हाला वाटतो, पण त्यावेळेला आम्ही विचार करत नाही आज तो गेलेला आहे, उद्या कदाचित मलाही जावं लागेल. हे स्मरणात जो ठेवतो ना त्याची वाटचाल व्यवस्थित होत असते बरं का. आता मृत्यूला कोण घाबरतोय, पुन्हा एकदा ज्याची तयारी नाही, अभ्यास नाही, तो मृत्यूला घाबरतोय, परीक्षेला घाबरतोय, बरोबर आहे की नाही. ज्याची कर्म स्वच्छ आहे, जो धर्माचरण करतो, जो नीतीने वागतो, नीतीने जगतो, ज्याने खऱ्या अर्थानं भगवंताने ज्या कारणास्तव हा नरदेह दिलेला आहे ते कार्य ज्याने केलं ना तो बिनधास्त असतो, तो निर्धास्त असतो. आणि गीतेच्या भाषेमध्ये त्याला स्थितप्रज्ञ म्हटलेलं आहे. स्थितप्रज्ञ संत त्याला जीवनमुक्त म्हणतात, जीवनमुक्त म्हणतात बरं का. आम्हाला ते कार्य करायचं आहे, देवाचं, देशाचं, धर्माचं कार्य करण्यासाठी हा नरदेह आम्हाला भगवंताने दिलेला आहे बरं का भाऊ. हा नरदेह भगवंताने दिलेला आहे, ते कार्य आमच्याकडून घडलं पाहिजे. आज जर पाहायला गेलं, एक धर्म धर्म या गोष्टीचा जर आम्ही विचार करायला गेलो तर आम्हाला फक्त एवढं वाटतंय भगवे झेंडे घेतले, गावभर फिरलो म्हणजे धर्म कार्य झालं नाही. तेवढेच जर करत असाल तर त्यालाच धर्म कार्य, चकारार्थी शब्द हा, त्यालाच धर्म कार्य म्हणत नाही. डीजे लावला, गावभर आरडाओरडा केला, अख्खा गाव दुमदमून टाकला म्हणजे आम्ही धर्मकार्य केलं नाही. आणि सांगू का, संत या गोष्टींना मान्यता देत नाहीत बरं का. माणुसकी पहिला धर्म आहे. धर्माची व्याख्या काय सांगितले, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. पूर्वीची लोक धर्म करणे कशाला म्हणायचं माहितीये का, जेवणाच्या वेळी जर एखादा वाट सरू आला, त्याच्या पोटात जर 4 घास जर आमच्याकडून गेले तर लोक म्हणायची धर्म झाला, धर्म केला. आज तो धर्म होतो का?
किती पोळ्या खाणार इथून आम्ही विचारतो, होतो धर्म? तरी सुद्धा आम्ही आज श्रीमंत आहोत त्या विचाराने, आम्हाला स्वाभिमान आहे त्या गोष्टींचा. कारण ऐका, जेवल्यानंतर आमचा मुलगा, लहान मूल नुसता हात धुवायला जरी गेला ना, हात धुवायला, तरी त्याच्या हात धुतलेली जी शिता असतात ना भाताची, जे काही अन्न असेल ना, त्याच्यावर 4 मुंग्या पोट भरतात, छोटे छोटे कीटक पोट भरतायत, 2-4 पक्षी येऊन ते दाणे वेचतायत. नकळत आमच्याकडून पुण्य घडते, आम्हाला कळत नाही. याला धर्म म्हणतात, याला धर्म म्हणतात. बरं का? धर्माला सुरुवात इथून होते, धर्म कार्याला सुरुवात इथून होते माऊली. म्हणून जगद्गुरु तुकोबांचा विचार करा, माऊलींचा विचार करा. 18 पगड जाती एकत्र करून धर्म कार्य केलं. कदाचित तुम्हाला वेगळं वाटेल, पण मनापासून ऐका, आपल्या सगळ्यांचा बाप एक आहे. त्या बापाचं नाव आहे हिंदू. सगळ्यांचा बाप एक आहे आणि सगळ्यांच्या बापाचं नाव जर हिंदू आहे, तर मध्ये जातीचं राजकारण आणलं कोणी? बरं, या जातीचं वळण लावलं कोणी? अरे हे सगळं नष्ट करण्यासाठी माझ्या तुकोबांनी कार्य केलं, माऊलींनी कार्य केलं, शांती ब्रह्मनाथ महाराजांनी कार्य केलं, गोरोबा काकांनी ते कार्य केलं. त्या कार्याचा जर आम्ही अनुभूती घेतली, आता प्रचिती जर घेतली ना, तर खऱ्या अर्थानं धर्म आमच्याकडून घडल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या अर्थानं परमार्थ भक्ती आणि देवपूजा आमच्याकडून घडल्याशिवाय राहणार नाही. ऐका, परदेशामध्ये ज्या वेळेला स्वामी विवेकानंद गेले आणि मोठी सभा होती, अनेक देशातील मोठमोठे लोक, मोठमोठे महात्मे, मोठमोठे सत्पुरुष अनेक त्या ठिकाणी आले होते. बरं का? सगळे ज्ञानी पंडित अगदी महान सगळे आले होते त्या ठिकाणी. ते कार्य झाल्यानंतर त्यांचा चहा पाण्याची व्यवस्था एका ठिकाणी केली होती. सगळे चहा पाण्यासाठी एकत्र बसले आणि चहा पाण्यासाठी एकत्र बसल्यानंतर सगळ्यांच्या हातामध्ये कपशीमध्ये चहा दिला. ऐका, कपशीमध्ये चहा दिला सगळ्यांच्या हातामध्ये. सगळ्यांनी काय केलं, डाव्या हातामध्ये बशी पकडली, उजव्या हातामध्ये कप पकडला आणि कपाने चहा प्यायला लागले. पण स्वामींनी मात्र असं केलं, स्वामी विवेकानंदांनी असं केलं की आपला कपातला चहा अर्धा बशीत ओतला, अर्धा कपात ठेवला आणि बशीतला चहा तोंडाला लावून प्यायला लागले. ज्या वेळेला ही क्रिया बघितली ना सर्वांनी, त्यावेळेला सगळे उपहासाने हसायला लागले, स्वामींकडे पाहून उपहासाने हसायला लागले. आता एक लक्षात ठेवा, ज्या वेळेला एखादा माणूस किंवा एखादी बाई आपल्याकडे उपहासाने पाहून हसते ना, दुर्लक्ष करा, अपमान तिचा होतो, आपल्याला काही फरक पडत नाही. पण आपण मनावर घेतो ना, म्हणून तिला आनंद वाटत असतो, म्हणून त्याला आनंद वाटत असतो. स्वामींनी काही मनावर घेतलं नाही, उपहासाने असतात ना, असू दे, काही फरक पडत नाही. पण स्वामींनी दुर्लक्ष केलं हे त्यांना जेव्हा कळलं, त्यावेळेला तिथे बसलेल्या अनेकांनी विचारलं, हो महाराज, अनेक बोलायला लागले, हो स्वामी, हो महाराज. म्हणे काय? अहो, कप बशीमध्ये याच्यासाठी चहा दिलेला आहे की कपातून चहा प्यायचा, पिता पिता जर अंगावर सांडला तर बशी खाली पकडायची. बरं का? काय सांगितलं? पिता पिता जर अंगावर पडला तर बशी खाली पकडायची, म्हणजे तो शर्ट वर पडणार नाही. बरं का? त्यावेळेला हे सगळे बोलायला लागले, तुम्ही तर बशीत उठून चहा प्यायला लागले, ती काही पद्धत आहे का? स्वामींनी दिलेलं उत्तर आहे का? काय म्हणतायत स्वामी? दादा, तुम्ही सगळ्यांनी कपानी चहा प्यायला सुरुवात केलेली आहे, म्हणजे तुमच्या सगळ्यांकडचा चहा तुमचा उष्टा झालेला आहे, सगळ्यांचा चहा उष्टा झालेला आहे. आता एवढ्यात जर कोणी या ठिकाणी आलं तर तुमच्यापैकी एकही कोणी चहा देऊ शकत नाही. पण जर आता कोणी आलं तर माझा अर्धा कप मी त्याला देऊ शकतो. ही आमची भारताची संस्कृती आहे, ही आमची हिंदुस्थानची संस्कृती आहे. आणि ज्या वेळेला हे विचार आमच्या अंतःकरणामध्ये येतील ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं धर्म कार्य घडलं असं म्हणायला हरकत नाहीये. आणि हेच धर्म कार्य जगद्गुरु तुकोबांना अभिप्रेत आहे, माऊली ज्ञानोबांना अभिप्रेत आहे, शांती ब्रह्मनाथ महाराजांना अभिप्रेत आहे, संत शिरोमणी गोरोबा काकांना हाच धर्म, हीच देवपूजा आणि हीच भक्ती अभिप्रेत आहे. ज्या दिवशी ही भक्ती आमच्याकडून घडेल ना, त्या दिवशी पांडुरंग परमात्म्याची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या पांडुरंग परमात्म्याची कृपा आमच्यावर व्हावी म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? एक वेळ
तुपाचा दिवा लावायची परिस्थिती नसेल, नका लावू, पाम तेलाचा लावा, देव कधी कोपत नाही. ऐका, आपल्या शक्तीनुसार भावे पूजावा परमेश्वरा. तुम्हाला जर सुगंधी महागडी अगरबत्ती लावायची जर परिस्थिती नसेल, जशी जमेल तशी अगरबत्ती देवाला दाखवा, ओवाळा. पण ऐका, ही सगळी भक्ती करत असताना तुमचं मन त्या ठिकाणी पाहिजे, चित्त देवाच्या चरणी अर्पण केलं पाहिजे. काय म्हणतात भगवंत, या जन्म मृत्यूच्या राहडगाड्यातून तुम्हाला सोडवितोय, या संसारूपी भवसागरामध्ये तरण्यासाठी सामर्थ्य देतोय. फक्त काय करा, तेषाम अहम समृद्धता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मैया वेशेत चेत साम. फक्त चित्त अर्पण करा देवाला. देवाला जर आम्ही चित्त अर्पण केलं तर आमची सगळी चिंता देव वाहत असतो. किंबहुना धनुर्धना तो मातेची आई, उदरा तो मातेचा सोयरा की तुला पा तेवी मी तया जैसे असती तैशी आकळी काल नोकुनी या घेतला पट्टा. आणि एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे. आम्ही त्या विश्वनियंत्याची मुलं जर आहोत, त्यांचा परमार्थ जर करतोय, त्यांची भक्ती जर करतोय, तर खऱ्या अर्थानं आमची चिंता तो देव वाहतोय. फक्त आम्ही चित्त दिलं पाहिजे देवाला.